तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. आज कोर्टाने आपल्याला न्याय दिलेला आहे. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं का मला ते सुरेश कुलकर्णी किती बदनाम केलं होतं. 3 सुट्ट्या होत्या, 2-3, आणि सुट्ट्यामध्ये त्यांनी काही खाली स्टे घेतली होती, काय नगरपालिकेत जायचं नाही, हजर होईपर्यंत कोर्टात अशी स्टे होती. आणि त्यांनी काय केलं, मीडियासमोर काय नगर शोकपत्र रद्द झाला की एवढी बदनामी येईल की हिशोबाच्या बाहेर. अक्षरशः 1000-2000 लोकांचे फोन मला अटेंड करावे लागले. बाबा काही झालं नाही, आम्ही कोर्टात गेलो नाही, कोर्टात गेला आमची बाजू मांडणार आम्ही. प्रथम त्याचा मुलगा सुरेश कुलकर्णी, याचा महेश कुलकर्णी हायकोर्टामध्ये गेला होता माझ्या विरोधात. तिथून त्याला फटकारला. लगेच त्यांनी इथे बेलापूरच्या कोर्टामध्ये केस टाकली माझ्यावर. केस म्हणजे दुसऱ्याला पुढं करून, हा मेन तो सूत्रधार सुरेश कुलकर्णीच आहे. केस टाकल्यानंतर न्यायालयाने सांगितलं तुझ्याकडे पुरावे दाखव. आम्ही आमचे पुरावे सादर केले. त्याच्याकडे काही पुरावेच नव्हते. खोटा झेरॉक्स पेपर आणला होता आणि एक झेरॉक्सच्या आधारावर खोटा दाखला बनवलेला होता आणि त्या दाखल्यावर शिक्का होता, सही नव्हती वार्ड ऑफिसरची. ज्यावेळेला आम्ही ग्रामपंचायतला मी पत्र दिलं, बाबा हे झेरॉक्स पेपर तुमच्याकडे कुठून आले, तर त्यांनी सांगितलं आवक जावकला आमच्याकडे नोंदत नाही, हे कुठून आलं आम्हाला सुद्धा माहीत नाही. यांनी ते कोऑर्डिनेट करून झेरॉक्स पेपर, खोटी दाखला जोडून आणि कोर्टामध्ये खोटी केस दाखल केली होती. आज कोर्टाला आम्ही सर्व पुरावे सादर केले आणि कोर्टाने आमचा निर्णय ऐकला आणि निर्णय घेतला. त्यांचा अर्थ त्यांनी फेटाळला आणि आम्हाला न्याय दिला कोर्टाने. सत्याची बाजू, सत्याचा विजय झालेला आहे. आणि यांनी मागे कुलकर्णी सांगितलं होतं का याचा महिन्याचा खर्च मी एका दिवसात उडवतो, असंच काहीतरी बोलला. तुमच्या समोर पत्रकार होते. आता याचा ITR बघा तुम्ही, हा इन्कम टॅक्स किती भरतो आणि मी किती इन्कम टॅक्स भरतो. याचा 3.5 लाख काहीतरी वर्षाला दाखवत होतो त्या पेपरमध्ये, आणि माझं 70 लाख आहे वर्षाचा. आणि ITR मध्ये त्यांनी किती 21 कोटी दाखवल्यात, आमचं 29 कोटी आहेत. म्हणजे याच्या परत मी पुढेच आहे सगळ्या गोष्टी. आणि हा बदनामी करतो कारण नसताना. नवी मुंबईच्या सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे, तर विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. नक्कीच चुकीचं असेल त्याच्यावर नक्कीच दावे दाखल करा, केस दाखल करा, त्याला त्रास द्या. विनाकारण कोणाला त्रास देऊच नका. आणि माणसाला आता धगधगीच्या जीवनामध्ये मानसिक त्रास होतो, विनाकारण कोर्टाच्या चक्र फेऱ्या मारायला लागतात. त्यासाठी विनंती आहे तुम्हाला पत्रकार लोकांना सुद्धा, जे सत्य असेल ते लोकांसमोर आणा आणि जो खोटा असेल ना त्याला तुम्ही सांगा किती कसा खोटा आहे आणि कसा बदनाम करतो कारण नसताना. आता किती दिवस झाले, 2-3 महिन्यात क्लिअर झाला ना मुद्दा. कोर्टाची केस का लगेच क्लिअर होत नाही. त्याच्याकडे एव्हिडन्स नव्हतं, काही खोटी केस दाखल केली, झेरॉक्स पेपरवर लढत होता, मुद्दे काहीच नव्हते, खाली बदनाम, नगर शोकपत्र रद्द केला. अरे असं कुठं आम्ही अपक्ष नगरसेवक निवडून आलेलो आहे. माझ्याकडे कुठल्या पक्षाचा झेंडा नव्हता, कुठल्या नेत्याचा पाठिंबा नाही, काहीच नाही. 3 पक्ष माझ्या विरोधात होते. जे मोठमोठे जे पक्ष आहेत, 3 पक्षाचे पॅनल माझ्या विरोधात. मी एकटा अपक्ष होतो. माझ्या नीतीवर, माझ्या मेहनतीवर मी लोकांची जी कामं केली, त्या कामाच्या कर्तृत्वावर लोकांनी मला मतदान केलं, निवडून आणला. आणि ह्या लोकांनी एवढं जल नसावं पाहिजे होतं. मी सेनेचं काम केलं, 15 वर्ष शिवसेनेचं काम केलं होतं. मला तिकीट न दिल्यामुळे मी अपक्ष लढलो. आणि हेच लोक माझ्यावर केशी खोट्या दाखल करतायत, चुकीचं आहे. बालासाहेबांनी शिकवण दिलेलं नाही शिवसैनिकाला, हे चुकीचा फंडा घेतलाय आणि सुरेश कुलकर्णी असं करायला नाही पाहिजे होतं. माझ्यावर जाणीवपूर्वक त्रास दिला. हा, जाणीवपूर्वक त्रास दिला. त्याच्याकडे काय आवडत नाही, काहीच नाही. मुलाला हरवला, त्याच्या 1750 मतांनी हरवला, मी विजयी झालो. त्यामुळे राग मनात धरून नको ते उपद्रव करत होता. खाली 3 अपत्याचं प्रकरण होतं, काय 3रं अपत्य चुकीचं आहे म्हणून. माझं तारखेच्या माझ्या हात होतं, 3रं अपत्य कोर्टाने मंजूर केलं. माझ्याकडे पेपर होतं आणि सर्व म्हणजे रितसर होतं. 2 वेळा आम्ही सरपंच, 2 टर्म, आणि आता नगरसेवक आहे मी, अपक्ष तो पण. आणि असं कोण जर चुकीचं असेल तर कोण निवडणूक लढू शकत नाही, आणि पुढे जाऊन त्रास होणार असेल तर. त्या संदर्भामध्ये काही पुढे काय भूमिका असेल तुमची, कारण तुम्ही आता विजय निश्चित झाला. तर कोर्टाने आता आम्हाला निर्णय दिला आमच्या बाजून, तर त्याचा अर्धच फेटाळला, रिजेक्ट केला त्याला. म्हणजे बघू आता मी वकिलांचा सल्ला घेऊन काय पुढचं करता येईल ते बघू. कोर्टामध्ये अपील करू शकता. हो, अपील करू, कोण कुठे कोणाला जाऊ शकतो. एकाने माझ्यावर पहिला टाकली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे, जिल्हाधिकारी निर्णय दिला. MRT कोर्टात केस होती, ते पण आपल्या बाजून निर्णय. आता ह्या कोर्टात सुद्धा, हायकोर्टात निर्णय लागलाय.
कोणाला कुठे जाऊ शकतो, लोकशाही आहे, कोणाला किती केशी कोणावर टाकू शकतो, पण एक माणसाच्या मनाला लागला पाहिजे का कोणाला त्रास का द्यावा आणि किती त्रास द्यावा विनाकारण. केवळ फक्त मुलाचा म्हणून त्रास देतो. बरं, आता नगरसेवक आता नवी मुंबईमध्ये 111 नगरसेवक निवडून आले, 111,000 तर पडले. सगळे लोकांनी काय एकमेकावर केशट टाकी सुटायचा, ते कामं करायला नको काय जनतेची? तू केशी टाक, मी तुझ्यावर टाकतो दावे, बस दावे दाखल करा. ही सर्व नवी मुंबईच्या सर्व नगरसेवकांना विनंती आहे माझी का बाबा आम्ही जो त्रास भोगलाय, तुम्ही लोकांना त्रास कोणाला विनाकारण देऊ नका. नक्कीच कोणची चुकी असेल त्याला त्रास द्या तुम्ही, पण विनाकारण बिलकुल त्रास देऊ नका. तो वरती बघणार बसलाय बोललो, मग त्याच्या लाठीला बोलतो काय बोलतात, आवाज नसतो लाठीला, ते फक्त हे बघून घ्या, बाकी दुसरा काही बोलत किती नाही. आनंद आहे मला यावेळेला, कारण तुम्ही दाखवलेल्या पत्रांवर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले. किती आनंद. आनंद भरपूर आहे. बदनामी एखाद्याची केल्यानंतर ती बदनामी ज्यावेळी धुवून निघतो त्यावेळी त्याला किती आनंद होतो समजा तुम्ही. समाजामध्ये ज्यावेळी माणूस फिरतो त्यावेळी विचार, अरे ते केसचं काय झालं, याचं काय झालं, त्याचं काय झालं. लोकांना काम कमी आणि ही टिंगल टवाली जास्त आली, लोकांना हाऊस येते त्याची, तर त्याचं काय झालं आणि याचं काय झालं, ह्या गोष्टी ऐकायला लोकांना मजा येतात. अरे पण जो ज्याच्यावर जे होते ते त्याला समजतं का त्याच्यावर आल्यावर काय होतं ते म्हणून. आता तुम्ही थांबताय, मग आपल्याला दावा वगैरे काय करणार? बघूया, आता मी वकिलांचा सल्ला घेऊन काय पुढचं असेल ते विचार करेल. आता सध्या काय विचार नाही माझा, पण माझा एक असा सल्ला आहे का कोणी लोकांना कोणी फुकट त्रास देऊ नका. ही तुम्हाला प्रेस कॉन्फरन्सद्वारे सांगतो. तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून सांगा बाबा, दगदगीच्या जीवनामध्ये कोण कधी कोणाला अटॅक येतो, कोण कधी मरतो, काही ठिकाणा नाही कोणाचा. त्यासाठी माणसाला चांगले जीवन जगू दे आणि जगवा लोकांना आणि जगू द्या. म्हणजे तुमची प्रामाणिक इच्छा आहे की झालं ते समजा माझ्या बाबतीमध्ये आता पुढे व्हायला. हा, व्हायला नको. नाही, आमची काही इच्छा नाही. आम्ही कधी माझ्या आयुष्यामध्ये कोणाच्या विरोधात मी साधा अर्ज पण केला नाही आजपर्यंत, तर कोणाला त्रास होईल असं. कोणाला जर आपण चुकून काय बोललो तर आपण रात्री विचार करतो, अरे आपण याला बोललोच कसं, ते नाही बोलायला पाहिजे होतं असं. आता पुढे जनतेला न्याय देणं हे तुमचं. आमचा आता रोजचा कार्यक्रम चालूच आहे विकासाचा. लोकांचे गटर, नाले, रस्ते, जे जे काम आहे महापालिकेत आता भांडतो आम्ही. बघा तुम्ही, आम्ही प्रत्येक सभेमध्ये बोलतो का आम्हाला हे पाहिजे. कालच्या सभेमध्ये येऊन महापौर मॅडमला बोललो मी का आम्हाला घंटागाड्या पाहिजेत. त्यांनी 5 छोट्या आणि 1 मोठी घंटागाडी सुद्धा आम्हाला देण्याचे कबूल केले. कामगार देत आहेत, 14 दप्तर घेतले आहेत, पाण्याची सुविधा चालू आहे. सगळी सुविधा असते असते होतील. आता आपण सांगू एकदमच सगळ्या सुविधा पाहिजेत तर लगेच होणार नाही. असते 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 होतील काम. सत्ताधाऱ्यांना पाठिंबा करतो तुम्ही? हो, मी इथे भाजपला नाईक साहेबांना पाठिंबा दिलेला आहे अपक्ष म्हणून, आणि त्यांच्या बरोबरच आहे. पक्ष काही प्रवेश वगैरे केला नाही, पण पाठिंबा दिलाय 5 वर्षासाठी. संपूर्ण पाठिंबा सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी दिलाय. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.